तिथे कळलं की ही जी आपली लोक आहेत ना ही कधीच साथ सोडत नाहीत, नो मॅटर व्हॉट हॅपन्स. सो मी खुश आहे की खरे रंग कळले लोकांचे आणि माझे लोक माझ्यासाठी नेहमी उभे होते काहीही होईल. राखी खूपदा माझ्या कॅरेक्टरवर गेली पण मी कधी नाही ते केलं. राखीला बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या पण मी त्या कधीच नाही करणार, कारण की मला माहिती आहे की एका पोरीच्या जेव्हा चारित्र्यावरती लांछन उडतं तेव्हा कसं होतं. मराठीत एक शब्द आहे की आतल्या गाठीचा माणूस, तो म्हणजे प्रभू. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात एक धक्कादायक इविक्शन झालं आहे. खरं तर रुचिता एवढ्या लवकर बाहेर येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. तर रुचिता खूप छान दिसतेस पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुला तरी हे इविक्शन तुझं जे झालं त्याबद्दल तुझं काय मत आहे? मला अजून डायजेस्ट नाही होतं, मी अजून तिथेच स्टक आहे त्या शोमध्ये. मला असं वाटतं मी इतक्या लवकर बाहेर पडणं डिझर्व नव्हते करत. खूप लोक अशी होती जी लाईनमध्ये आधी लागायला पाहिजे होती आणि मग माझा नंबर यायला पाहिजे होता. खूप पोटेन्शियल होतं आणि मी खेळत होते. आणि असं नाही की मी मधून सुरू केलं होतं, मी डे 1 पासून खेळत होते. आणि असं वाटलं की नाही, मी खूप लवकर बाहेर पडले नव्हते, डिझर्व करत इतक्या लवकर बाहेर पडले. खरं तर रुचिता, अगदी वयाच्या 21व्या-22व्या वर्षी तुला ही मोठी संधी मिळाली आहे. तर हा एकंदर अनुभव कसा होता तुझा घरात जाण्याचा? मला स्वप्न तर सगळ्यांचंच असतं बिग बॉसमध्ये एंट्री करण्याचं. पण मला वाटलं होतं माझ्या 30शीत मला हा चान्स मिळेल, जेव्हा मी दीपाली ताई किंवा राकेश बापट किंवा विशाल या वयाची होईल तेव्हा मला चान्स मिळेल. पण 22व्या वर्षी मला हा चान्स मिळाला आहे. सो मी खूप ग्रेटफुल आहे की कलर्स मराठीच्या पूर्ण टीमची, आपल्या एंडमॉलची, की त्या लोकांनी मला ही संधी दिली. कारण फ्रॉम नो वन टू सम वनचा प्रवास त्या लोकांमुळेच शक्य झाला आहे. रुचिता जामदार कोणाला माहीत नव्हती, पण आज रुचिता जामदार सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त बिग बॉसमुळे झालं. जेव्हा तुझं इविक्शन होत होतं आणि इव्हन घरात सुद्धा तू नेहमी म्हणत होतीस की मी अशीच आहे. तर खरंच रुचिता तिकडे रिअल पर्सनॅलिटी घेऊनच 50 दिवस वावरली? हो, मी रिअल पर्सनॅलिटी घेऊनच तिथे 50 दिवस वावरले. नेहमी एक प्रेशर फील झाला मला. तो एक सोफिस्टिकेशनचा प्रेशर किंवा एक या शहरी लोकांचा प्रेशर की असं बोलायचं आहे, हे पॅरामीटर्स, हे बॅरियर्स, हे रूल्स. आणि मला कधीच त्या रूल्समध्ये राहता नाही आलं. त्याच्यामुळे आय थिंक जे काय होत होतं ते होत होतं. मी अशीच आहे आणि माझी भाषाही अशी आहे, माझा टोनही असा आहे, माझी पर्सनॅलिटीच अशी आहे. ते एक साच्यात बसवणं आणि त्या साच्यात मला मोल्ड करणं ते मला जमत नव्हतं. लोकांची पर्सनॅलिटी आता असं आहे का की बिग बॉसवाल्यांना आधी माहीत नव्हतं की मी अशी आहे. मे बी मी अशी आहे, माझा वेगळा फ्लेवर आहे, त्याच्यामुळेच त्यांनी मला तिथे आणलं होतं. सो आय थिंक मी जशी आहे मी तशीच राहील, मी रिअल राहिले आणि त्याच्यामुळेच ऑडियन्सला मी कुठेतरी शेवटी आवडायला लागले. तुझ्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा वेगवेगळे शब्द शिकायला मिळाले. खरं तर शब्दकोश वाढला असं म्हणायला हरकत नाही. त्यावर तुझं एक होतं की तन्वी घरात मुखवटे घेऊन वावरते, त्याच्यावर तू अजूनही ठाम आहेस का? एकदम ठाम आहे, एकदम म्हणजे एकदम ठाम आहे. जेव्हा एक एक करून कंटेस्टंट बाहेर येतील तुम्हाला ते सुद्धा तेच सांगतील. तन्वी जे पहिल्या आठवड्यात दिसली होती ती आहे ओरिजिनल तन्वी. तन्वी सेम रुचिताच आहे विथ अ बेटर टंग. ओके. ती आता जे कॅरेक्टर्स प्ले करते वेगळे वेगळे, तिने खूप ट्राय केलं. बिग बॉसने जी हिंट दिली होती आयुष्यमान भव, आयुष सोबतचा जो अँगल होता, पण आयुषला कळलं होतं की ती गेमसाठी करते आणि हे खूप डॉमिनेटिंग आहे, खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आणि ही जी दाखवते ही नाही आहे. त्याच्यामुळे आयुषने आधीच बॅकआउट मारला. सो तिचं ते फसलं तिथे. त्याच्यानंतर तिने जे चांगुलपणाचं पांघरून ओढून जिथे मॉरली राईट असण्याचं ते जे खोटेपणा दाखवलं ना, ते ती कधीच नव्हती. तिचं कधीच स्वतःचा मुद्दा नसायचं, तिचं कधीच स्वतःचं काहीच नसायचं. फक्त कोणाच्या तरी भांडण्यात एक राईट अँड रॉंगचं बघायचं, राईट पकडायचा आणि मग दाखवायचं की बघा महाराष्ट्र मी किती चांगली आहे. म्हणून त्यांनी जेव्हा सुखसुविधा पण सोडल्या होत्या, त्यांनी सगळ्या सुखसुविधा नव्हत्या सोडल्या. एवढंच होतं ते कॅप्टन्सी रूम का नाही सोडली. तिने फक्त महाराष्ट्राला दाखवण्यासाठी की बघा मी किती त्याग करते, तिने ते केलं होतं. सो मला असं वाटतं की हे जे माणुसकी किंवा चांगुलपणाचा जो पांघरून आहे ते सोडून जर का जेन्युइन अँड रिअल राहील ना तर त्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मग असे कित्येक विनर येतात जे जेन्युइन नसतात, जी रिअल नसतात. एका पॉईंट नंतर लोकांना त्यांची असलियत कळतं. रुचिता, घराबाहेर आल्यावर घरच्यांची आणि नातेवाईकांची काय प्रतिक्रिया होती? तुझ्या भावाने सुंदर पोस्ट लिहिली आहे तुझ्यासाठी, तू त्याच्यावर थँक्यू भैया म्हटलंस, तर त्यांची काय रिॲक्शन होती? आणि त्यांना रुचिता एवढ्या लवकर बाहेर येईल असं त्यांना वाटलेलं का? कोणालाच वाटलं नव्हतं. कोणालाच म्हणजे त्या लोकांना जे आतमध्ये घरात होतं त्यांनाही वाटलं नव्हतं की माझ्या घरच्यांना तर कायच वाटणार आहे. ह्याच्यामध्ये कळलं की आपले कोण आणि कोण आपले नाही आहेत. कारण इतकं हेट आणि ट्रोलिंगला सामोरं जायला लागलं. आणि हेट आणि ट्रोलिंग ही कधी फक्त एका कंटेस्टंटची नाही होत, तिच्या पूर्ण परिवाराची होते. त्या परिवाराला त्या फेजमधून जे जावं लागतं तेव्हा कळतं की आपले खरे लोक कोण आहेत.
जो दादा होता तो माझ्या सख्ख्या मामाचा मुलगा आहे, ज्याला मी सख्ख्या भावासारखं मानते. त्याने जेव्हा माझं घर इतकं चांगल्यापणे हँडल केलंय, माझ्या घरच्यांना इतकं सांभाळून घेतलंय, सो तिथे कळलं की ही जी आपली लोक आहेत ना, ही कधीच साथ सोडत नाहीत, नो मॅटर व्हॉट हॅपन्स. सो मी खुश आहे की खरे रंग कळले लोकांचे आणि माझे लोक माझ्यासाठी नेहमी उभे होते, काहीही होऊ देत. तुझ्या आणि विशालच्या मैत्रीची पण खूप चर्चा झाली, पण तू बाहेर गेल्यावर एक मोठा बदल झाला, तो म्हणजे टोळी आता संपली आहे. तर या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं रुचिता? मला असं वाटतं टोळी एक ग्रुप नसून एक इमोशन आहे आणि जे आम्हा सगळ्यांच्या मनात आणि ऑडियन्सच्या मनात सुद्धा आहे. टोळी कधीच आम्ही गेमसाठी फॉर्म नव्हती केली. टोळी आमचा इमोशन होता, आमचं ते बॉन्ड होतं, आमचं कनेक्शन होतं, जे आम्ही विथ टाईप, जे अजिबात पर्सनॅलिटीजमध्ये काहीच साम्य नाही आहे, अशा पर्सनॅलिटीसोबत येऊन आम्ही एकत्र केली होती ती. सो तो एक इमोशन नेहमी राहणार आहे. आता कुठे कुठे दिसतंय मला टास्कमध्ये प्रोमोज येतात की विशाल खचतोय, पण मला माहिती आहे की तो कोपअप करेल. अनुश्रीनी जरी पलटी मारली असेल तरी आय थिंक तिच्यामध्ये पण कुठेतरी तो एक टोळीचा एक फ्लेवर अजून जिवंत आहे किंवा ती एक फिलिंग जिवंत आहे आणि आय एम रिअली होपिंग की अनुश्रीनी विशालनी परत एकत्र यावं. आणि विशालशी घराबाहेर आल्यावर मैत्री ठेवणार की नाही? नक्कीच मैत्री असणार आहे, कारण की ते गेमसाठी नव्हतं, खूप जेन्युइन नातं होतं, प्रेम नव्हतं, एक इमोशनल अटॅचमेंट होती आणि ती खूप डीप इमोशनल अटॅचमेंट होती. कारण की जेव्हा घर तुमच्या अगेन्स्ट असतं आणि जेव्हा फक्त तुम्ही दोघं एका साईडला असता, जेव्हा पूर्ण घर तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतोय, एका मैत्रिणीने साथ सोडली, एक जवळचा भाऊ एविक्ट होऊन गेला आणि जेव्हा तुमचं कोणीच नाही आहे त्या सिच्युएशनला फक्त तुम्ही एकमेकांसाठी आहेत, ते खूप जेन्युइन कनेक्शन होतं. त्यात प्रेम किंवा त्यात काही घाणेरडं नव्हतं आणि आय थिंक ते नातं बाहेरही कंटिन्यू होणार आहे आणि मी खूप हक्काने माझ्या घरच्यांना त्याला भेटवणार आहे. संस्कृतीने माइंड गेम खेळला असं तुला वाटतं का? शेवटच्या आठवड्यात जशी तुझी आता निघताना परिस्थिती झाली, तर तिचा तो गेम प्लॅन होता असं वाटतं का तुला? तिचा गेम प्लॅन जरी असेल तरी तो खूप घाणेरड्या लेवलचा होता. म्हणजे तिला माहिती होतं फिजिकली मला त्या गेममध्ये कोणीच नाही हरवू शकत मुलींपैकी. मला माहिती आहे हा ॲटिट्यूड किंवा ॲरोगन्स नाही आहे, हा रियालिटी चेक आहे जो माझ्याकडे आहे की एकसुद्धा टास्कमध्ये मी कधीच कमी नाही पडले. सो मला माहिती होतं ती मला कधी फिजिकली हरवू नाही शकत. प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज जरी असेल तरी ती खूप डंब होती. ती एवढा गेम बघून आली आहे तरीसुद्धा तिने ती जर का चावी अशीच देऊन टाकली तर ती सगळ्यात डम मूव्ह होती अकॉर्डिंग टू मी. कारण तुला पूर्ण खेळ माहिती आहे, तुला त्या पॉवर कीची किंमत माहिती आहे. सो तिने जे केलं तो स्मार्ट मूव्ह नाही म्हणता येणार, तो इनह्युमेन मूव्ह म्हणता येईल, जो मला खूप पर्सनल लेवलला अफेक्ट झाला. कारण तो पॅनिक अटॅक जेव्हा माझी ॲक्च्युअलमध्ये लोकांना ते नाटक वाटलं, पण माझी पल्स ड्रॉप झाला होता, पल्स लेवल खूप ड्रॉप झाला होता माझा. अँड दिस इज व्हेरी इनह्युमेन आणि माणुसकीच्या लेवलवरती मी तिला कधी माफ नाही करणार. तसं बघायला गेलं असतं तर ती ज्या पर्सनल लेवलला उतरत होती ती माझ्याच युनिव्हर्सिटीची आहे. आम्ही एकाच युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो आहे. माझ्याकडे भरपूर गोष्टी होत्या ज्या मी बोलू शकले असते, पण मला कोणाच्या कॅरेक्टरवर नव्हतं जायचं आणि मी त्या लेवलवरती नाही कधीच पडणार. राखी खूपदा माझ्या कॅरेक्टरवर गेली, पण मी कधी नाही ते केलं. राखीला बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या, पण मी त्या कधीच नाही करणार, कारण की मला माहिती आहे की एका पोरीच्या जेव्हा चारित्र्यावरती लांछन उडतं तेव्हा कसं वाटतं. सो मला असं वाटत होतं की तू खेळासाठी करतेस ना, नीट खेळ, इतक्या इनह्युमन लेवलवरती नाही. तू पहिल्या दिवसापासून तुझं हे ठाम मत होतं रुचिता की प्रभू हा फार हुशार आहे, त्याला गेम कळतोय आणि तो सिंपती घेतोय. करेक्ट. तर याबद्दल तुला काय वाटतं? आता तू महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय सांगशील प्रभूच्या आतल्या खेळाबद्दल? तुम्हाला माहिती आहे आता ते परत शिवी वाटेल, पण ती शिवी नाही आहे. मराठीत एक शब्द आहे की आतल्या गाठीचा माणूस, तो म्हणजे प्रभू आहे. प्रभू खूप हुशार आहे. तिथे जितके कंटेस्टंट ना, तो सागरदादापेक्षा हुशार आहे. सागरदादा माझ्या खूप क्लोज आहे, पण प्रभूला करेक्ट माहिती आहे कुठे काय मतं मांडायची. प्रभूला करेक्ट माहिती आहे की गोष्टीची स्टार्ट कशी करायची. नॉमिनेशन असो, कॅप्टन्सी असो, त्याचं स्टार्टिंग स्टेटमेंट हे असतं की मी वीक आहे, माझ्या हाईट आणि माझ्या बॉडीमुळे तुम्ही मला असं करता, जे की आम्ही कधीच करत नव्हतो. आम्हाला माहिती आहे त्या गोष्टीचे काय रेपरकशन्स आहेत आणि एक माणूस म्हणून पण आपण ते नाही करणार, पण तो ना त्याच्या डिसएडव्हान्टेजचा ॲडव्हान्टेज घ्यायचा. नेहमीच त्यांनी त्याच्या डिसएडव्हान्टेजचा एक ॲडव्हान्टेज, एक सहानुभूती, एक सिंपती ही नेहमीच घेतली आहे. मी तुम्हाला एक आतला किस्सा सांगते. मी या सगळ्या लोकांना स्टॉक करून आले होते. प्रभूचं जेव्हा मी अकाउंट बघितलं होतं, मी प्रभूला म्हटलं की प्रभू तुझ्या अकाउंटवर तर तू दिसतोस आम्हाला खूप चांगले चांगले कपडे घालताना, मग तू इथे असा का राहतोस? तर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. मग मीच त्याला काउंटर करून मीच त्याला उत्तर दिलं, ते ब्रँड्सचे होते का? तो बोललो हो हो ब्रँड्सचे होते.
मी म्हटलं मग आत्ता तू ब्रँड्सकडनं आत्ता का नाही घेतलेत, उलट आता तर तुला अजून मिळतील. पहिली गोष्ट तुझे 2.whatever मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यात तू बिग बॉसमध्ये आले. त्याचं असं म्हणणं होतं की काही सांगितलं होतं की असे कपडे घाल किंवा असं राहा, त्याच्या टीमने कोणी त्याच्या घरच्यांनी मला नाही माहिती, असे कपडे घाल असे राहा. जे चांगले कपडे आणले होते तो बोलला रिटर्न पाठवायला लावले, त्यांनी ते रिटर्न पाठवले. त्यांनी फक्त 3 ते 4 जोडी कपडे ठेवले आपल्याकडे, सो ते सूरज चव्हाण कॅरेक्टर प्ले करू शकेल. सूरज चव्हाण इनोसंट होता, सूरज चव्हाण ढोंग नव्हता करत. प्रभू ढोंग करतो. प्रभू त्याच्या डिसएडव्हान्टेजेसचा असो फायदा उचलतो आणि त्याच्या गरिबीचा ढोंग करतो. तो जसा दाखवतो तो तसा अजिबातच नाही. रुचिता, आता घरात सगळ्यात फेक कोण आहे? तन्वी. आणि तू आता टॉप 3 मध्ये कोणाला पाहतेस? टॉप 3 मध्ये ना मी स्वतःला बघत होते पण मी बाहेर आली आहे. पण आता ते असं झालंय की सगळे एक एक करून बाहेर येत आहेत, ते त्यांच्यामध्येच खेळत बसलेत. ते असं झालंय की तिघात एक करून तिघात सोडत, दोघात एक करून तुम्ही डाव घ्या आणि ज्याला ट्रॉफी मिळेल ती घ्या. तन्वी आणि आरबी त्याच्यामध्ये बघायला लागेल की विशाल येणार आहे की अनुश्री येणार आहे टॉप 3 मध्ये. पण तन्वी आणि आरबी व्हेरी प्रेडिक्टेबल नेम्स. म्हणजे असं झालंय की रास्ता पूर्ण क्लिअर करून दिलाय, आता फक्त जायचंय आणि ते फक्त ट्रॉफी त्यांच्या हातात द्यायची. रुचिता, आता पुन्हा तुला गेममध्ये बोलवलं घरात तर तुला जायला आवडेल का? मला नक्कीच जायला आवडेल, पण आता मला नाही वाटत आहे की मला आता बोलवतील किंवा जाता येईल. पण मला नक्कीच आवडेल, कारण की कुठेतरी माझा एक पार्ट अजून पण घरात राहिला आहे. मला असं वाटतं की ती जर्नी माझी कंप्लीट नाही झाली आहे. आय डिझर्व्ड मोर, पण ते नाही मिळालं. रुचिता, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुला नवनवीन प्रोजेक्टमधून बघायला आम्हाला सुद्धा खूप आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच.